3, 2, 1, go. नमस्कार. आपण नेहमीच विकासावर जोरकसपणे भूमिका मांडत असतो. तात्कालिक विकास ही कधीकधी काळाची गरजसुद्धा असते, पण ध्येय कायम शाश्वत विकास हेच असले पाहिजे. विकास चिरंतन असेल तरच त्याचा लाभ अधिक काळ, अधिक पिढ्यांपर्यंत पोहोचतो. थोडक्यात काय तर दृश्य स्वरूपाचे काम करतानाच मूलभूत रचनासुद्धा उभी करणं हे गरजेचं असतं. संयुक्त राष्ट्रसंघाने शाश्वत विकासाची जी 17 उद्दिष्ट निश्चित केली आहेत, त्यातून जो 2030 पर्यंतचा रोडमॅप निश्चित केला आहे, त्याला हातभार लावण्यासाठी हे एक फार मोठे आयोजन आहे असं मला वाटतं. समानतेपासून ते शांततेपर्यंत असा प्रदीर्घ हा प्रवास असणार आहे. मला याचाही आनंद आहे की या प्रयत्नांमध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठासमवेत स्किलेड्स फाउंडेशन ही संस्थासुद्धा सहभागी झाली आहे. महिला आणि युवा सक्षमीकरणात ही फाउंडेशन गेल्या 2 वर्षापासून मोठं योगदान देत आहे. 2 दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमामध्ये आपण दारिद्र्य निर्मूलन, भूक निर्मूलन, लैंगिक समानता, शाश्वत शहरे, मूलभूत सुविधा अशा विविध विषयांवर मंथन करणार आहोत. हा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे. आज भारत जागतिक पातळीवर नवनव्या उंची गाठत असताना, G20चे नेतृत्व करीत असताना, अशा या सगळ्या वातावरणामध्ये अशा प्रकारचा उपक्रम अधिक सुसंगत आहे. शाश्वत विकासाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना या निमित्ताने सन्मानित करण्यात येणार असल्याचेही मला सांगण्यात आले. या सर्व उपक्रमांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी शाश्वत विकासाच्या संदर्भात जी काही संकल्पना मांडली आहे आणि विशेषतः ज्या प्रकारे भारत या क्षेत्रात पुढे जातो आहे, अशा परिस्थितीमध्ये हा कार्यक्रम एक अत्यंत महत्त्वाचा ठरेल हा मला विश्वास आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर दीपक टिळक, कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक, तसेच स्किलेड्स फाउंडेशनच्या सोनाली सारीपल्ली, गौरी चांद्रायण, डॉक्टर मिताली मोरे, ॲडव्होकेट वृषाली प्रधान, श्रुती पाटोळे या सर्वांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि या कार्यक्रमातून निश्चितच शाश्वत विकासाला हातभार लागेल, धोरणकर्त्यांना मार्गदर्शक असा हा कार्यक्रम ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आल्यानंतर तुमच्या व्यवसाय वाढीसाठी तुम्हाला काही मदत झाली का? हो, मला नक्कीच सांगायला आवडेल. मी सक्षममध्ये आता मला जवळजवळ 1 वर्ष होतंय मी जॉईन झाले, पण 1 वर्षामध्ये मला बरंच असं अनुभव मिळाला जे बाकीच्या ठिकाणी मिळाला नाही. मिताली मॅडम असू दे, मिताली मॅडमशी म्हणजे मला वाटलं नव्हतं सवय एवढ्या मन मिळावे, पण त्या खरंच खूप चांगल्या आहेत आणि खूप सहकार्य करतात. मी स्टार्टिंग एक्झिबिशन त्यांच्या मार्फत लावलं, त्यांनीच पहिली माझी खरेदी केली आणि मेन म्हणजे समजून खूप सांगितलं त्यांनी तिथे स्टॉलवर. आणि भाग्यश्रीताई, वनमाला चौधरी यांनी पण मला खूप सपोर्ट केला. आतापर्यंत कुठेही मी सक्षमपेक्षा मला कुठेच चांगला असा अनुभव आला नाही, तिथे मला अनुभव खूप सुंदर आलाय. त्यांनी मला सहकार्य एवढं छान केलेलं आहे ना, खरोखरच मी त्यांची खूप आभारी आहे. धन्यवाद. त्यांनी मला ना खूप सपोर्टिंग करतात ह्या तिघी जणी मला, आणि आतापर्यंत कुठेच मिळालं नाही एवढं मी सक्षमला मला मिळालंय. मॅडम, रुचिराज किचनमधनं आज तुमच्याकडे आम्ही ऑर्डर कंप्लीट केली, तर त्या ऑर्डरबद्दल तुम्ही काय सांगाल? मी असं सांगेन की आम्ही यांना ऑर्डर दिल्यानंतर त्यांनी आम्हाला इतकं व्यवस्थित पहिल्यांदा सगळ्यांची चव दाखवली. म्हणजे आम्हाला घरी त्यांनी जे जे पाठवणार आहे त्याचं पार्सल पाठवलं. ते इतकं छान होतं की त्याच्यामुळे आम्हाला खात्री पडली की सगळं खूप छान असणार आहे आणि सगळ्यांची चव अप्रतिम दुसरा शब्द नाही. आणि अगदी घरी आपण जसं खातो तशा घरगुती चवीचं खूप छान होतं आणि इथे आलेल्या सगळ्या लोकांना खूप आवडलं. त्यामुळे मी अगदी सांगेन की अशोका पॅव्हेलियनमध्ये हे जे रुचिराज किचन आहे त्याला सगळेजण आवर्जून भेट द्या. म्हणजे बरंच काही करतात, टिफिन देतात, कॉन्ट्रॅक्ट देतात, त्याच्याकडे मिळतात. सगळ्या याचा सगळ्यांनी आस्वाद घ्यावा अशी